1 पासून या नियमांमध्ये बदल झाले आहेत. तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया नवीन वर्षात या नियमांमध्ये काय बदल झाले आहेत ते. सर्वात पहिले सिबिल स्कोर. सिबिल स्कोर पहिले महिन्याला अपडेट व्हायचा, परंतु तो आता दर आठवड्याला अपडेट होत जाणार आहे. आधी पीएफ खात्यामधून पैसे काढताना खूप साऱ्या अडचणी येत होत्या, परंतु आता यानंतर नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. जाचक 13 अटी जवळपास रद्द करण्यात आलेले आहे. म्हणजे जर तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीसाठी पैसे हवे असतील तर कुठलेही डॉक्युमेंट न सादर करता तुम्ही देखील पीएफ काढू शकता. यानंतर डिजिटल पेमेंटमध्ये अधिक सुरक्षितता येण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन हे ऍड करण्यात आले आहे. त्यानंतर तुमचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्यासाठी सरकारने 31 डिसेंबर पर्यंत मुदत दिलेली होती. जर तुम्ही आधार पॅनला लिंक केलेले नसेल तर कदाचित सरकार तुमचे पॅन कार्ड बंद करू शकते आणि यावरती कडक कारवाई सुद्धा होणार आहे. यानंतर सर्वात मोठं अपडेट आहे ते शेतकऱ्यांसाठी. जर तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढलेला नसेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा राज्य सरकार जे आपण स्कीम चालवते तर त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचा फार्मर आयडी लवकर जनरेट करा. आणि महत्वाचे म्हणजे जर तुमच्या पीएम किसान योजनेचे जे 6,000 रुपये तुमच्या अकाउंटला येत होते, जर तुमचा आता फार्मर आयडी नसेल तर ते पैसे येणं तुमच्या अकाउंटला बंद होऊ शकतात. त्यामुळे फार्मर आयडी नक्की जनरेट करा.